जिल्ह्यात सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। दिवसभर ढगाळ हवामान होतं। दुपारी 3 नंतर पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केली। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले। वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे नाले भरून वाहत होते। जत, खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, कडेगाव, पलूस तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। सांगली शहर परिसरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं। शहरातील सखल भागात पाणी साचलं। पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली। पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठा काही वेळ ठप्प झाला होता। शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत सुरू होती। गेल्या दिवसांपासून पाऊस होतोय। पहाटेच्या पावसानंतर सकाळीच पाऊस सुरू झाला। बहुतांश भागात दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली। मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पावसाळा सुरू असल्याचं चित्र होतं। दिवसभर सूर्यदर्शन झालंच नाही। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी, बागणी, शिगाव, आष्टा, वाळवा परिसरात जोरदार पाऊस झालाय। इस्लामपूर शहर आणि परिसराला मान्सूनपूर्व पावसाने गेल्या 2 दिवसांपासून झोडपून काढले। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परिसरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व शेडगेवाडी, चरण, पनुंब्रे, गुढे, पाचगणी, आरळा, मंदूर या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली। दुपारनंतर वातावरण पूर्णपणे ढगाळ तसंच पावसाळी तयार झालं होतं। तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता। दुपारी पावसाने ठिकठिकाणी झोडपून काढलं। भात शेतीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाचा जोरदार फटका बसलाय। आटपाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यावेळी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून डाळिंब बागेचं मोठं नुकसान झालंय।